अमरावती को कला पारखुओं की नगरी कहा जाता है। सर्वश्री बाल गंधर्व मास्टर दीनानाथ मंगेशकर, बिरजू महाराज, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, बिस्मिल्लाह खां, हरि प्रसाद चौरसिया जैसे अनेक दिग्गजों ने अमरावती के श्रोताओं को उच्च कोटि के कला पारखुओं की पदवी दी है। अत्यंत हालाकी में आई नाट्य कंपनियों की झोलियां चांदी के सिक्कों से भर दी है। वाहवाही और तालियों की गड़गड़ाहट से उन्हें आत्मविभोर करके रख दिया। ऐसे कला पारखुओं की सांस्कृतिक नगरी का अपना एक सांस्कृतिक भवन हो, जहां सभी किस्म के आधुनिक सुविधाएं हो और दर्शक तथा कलाकार मन से मन की बात कर सके। इस बात को ध्यान में रखते अनेक प्रयत्न हुए और अमरावती की प्रथम महिला महापौर श्रीमती विद्याताई देशपांडे के कार्यकाल में भूमि पूजन से श्री गणेश हुआ। बड़ी लागत से संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन निर्मित हुआ, जनता को समर्पित भी हुआ। कुछ दिन तो ठीक चला, लेकिन मनपाई दुर्लक्ष्य और उदासीनता के चलते इस भवन को ग्रहण लग चुका है। वहां की दुर्व्यवस्था, नियमों की खुले आम अवहेलना, चोरी चपाटी जैसे वाक्यों के चलते सांस्कृतिक भवन अपनी गरिमा खो चुका है। क्या वह गरिमा, वह वैभव पुनः प्राप्त हो सकता है? इस मुद्दे को लेकर सिटी चैनल ने एक अभियान चला रखा है। संबंधित अनेक अधिकारियों से, नेताओं से बातचीत की, उनका ध्यान आकर्षित किया। इस प्रयास की प्रस्तुति हमारे संवाददाता अशोक भाई जोशी व प्रदीप सोजतिया द्वारा की। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या खरोखर आता जी अडचण समोर आली की अग्निशमन व्यवस्थाने ती खरोखर गंभीर बाब आहे माझ्या मते। त्याची तातडीनं उपाययोजना केल्या गेली पाहिजे। यापूर्वी कॉन्ट्रॅक्टरद्वारा ते चालवलं गेलं तेव्हा सुद्धा परिस्थिती चांगली होती, परंतु काही त्याच्यात थोड्याशा त्रुट्या होत्या आणि त्यामुळे प्रशासनाने त्या दूर करण्याच्या ऐवजी त्या कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्टच रद्द केला। त्याऐवजी त्यात दुरुस्त्या करणं आवश्यक होत्या आणि स्वतः प्रशासन जेव्हा स्वतः महानगरपालिका प्रशासन जेव्हा हे सांस्कृतिक भवन मेंटेन करताय तर ते त्याच्यापेक्षा दुरावस्था झालेली आहे। आमसभेत वारंवार हा प्रश्न उपस्थित केला गेला, कारण की हे सांस्कृतिक भवन हे आपलं महानगरपालिकेचं उत्पादनाचं साधन नाही। हा अमरावतीकर जनतेसाठी कुठंतरी सांस्कृतिक मेजवानी, त्यांना सोयी उपलब्ध करून देणे याकरता यामध्ये युवक महोत्सव वगैरे ह्या काही बाबी आहेत की ज्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा, परंतु लिमिटमध्ये काही पाश्चात्य संस्कृतीच्या एकदम मागे न लागतात काही फॅन्सी ड्रेस स्पर्धा, युवक महोत्सव घ्यायला काही हरकत नाही माझ्या मते, परंतु एकदमच ज्या आजकाल कमी कपड्यात जे ड्रेस स्पर्धा वगैरे चालते त्याच्यावर आळा घातला पाहिजे, त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि त्यासाठी आपण नियमावली थोडंसं आहे, परंतु त्याच्यावर प्रकर्षानं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, याच्या बाबतीत काळजी घेण्यात येईल। परंतु यानंतर तिथचं जे मेंटेनन्स आहे जे तुम्ही आता सांगितलं की पाण्याचा सोय नाही आहे वगैरे, महानगरपालिकेच्या प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या आहेत, त्याचे ठरावसुद्धा करण्यात आले। जर असं नाही करता तर त्याला काहीतरी आम्ही याच्या बाबतीत महापौरांच्या सोबत मीटिंग घेऊन तातडीने निर्देश लगेच दिला जातो।